भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। मी बाबाची सेविका ज्योती जगने। सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार जी। प्रचार प्रसारच्या माध्यमातून मी अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करते जी। बघा शेवकांनो, मी तुमच्यासमोर एक अनुभव सादर करीत आहे। हा अनुभव तालुका देवरी इथला आहे आणि हा जो अनुभव आहे जातीभेदवर आहे जी। हा जातीभेदचा अनुभव कसा आहे मी तुमच्यासमोर सादर करीत आहे। बघा, एक सेवक होता चमार समाजाचा आणि त्या सेवका घरी 9व्या हवनाचं कार्यक्रम होतं, पण पुष्कळ सेवक आले तिथे आणि चमार समाजाला एक सेविका आली आणि ती चमार समाजाच्या इथलं काही खायची नाही। बघा, असं छुवाछूत मानायची, पण आपल्या मार्गामध्ये सांगितले नाही बाबांनी की जातीभेद करायचं नाही म्हटलं। पण आपण सेवक, त्या सेवकीने कसं जातीभेद केले तसं नाही करायला पाहिजे। जे बाबांनी 4 तत्व 3 शब्द 5 नियम दिलेले आहेत, सत्य मर्यादा प्रेमाची भीक दिलेली आहे, ते आपल्याला पूर्ण करायला हवं। त्या सेवकीने काय केलं, 9व्या हवनाचं कार्यक्रम झालं, हवन निपटवले आणि प्रसाद द्यायला बसले। त्याच्यानंतर सर्वांनी प्रसाद घेतले आणि खाल्ले, पण ह्या सेवकीने काय केलं, ती प्रसाद जी हातामध्ये घेतली ते नालीमध्ये, साईडला नाली होती तिथे तिने फेकून दिली ती प्रसाद। तिने चुका केले, आपल्या बाबांनी असे सांगितले नाही, आपण ती बाबाची प्रसाद होती। अरे जातीभेद काय करायचं आहे, ह्या मार्गामध्ये काही भेदभाव करायचं नसते जी। बघा, 5 मिनिटामध्ये त्या सेवकिनीला भगवंतानी कसं दंड दिले, ते आपल्या कर्माने चुकली आणि ती प्रसाद नालीमध्ये टाकून तिच्या डोक्याची अशी घाणेरडी वास यायची की तिच्या जोडकुनी बसायचे नाही। फक्त 5 मिनिटातच तिच्या डोक्याची वास येऊ लागली, काय करायचं काय नाही। घरी गेली तिथून, पण तिला काही विचार येत नव्हतं की मी काय गुन्हा केले आणि काय केले, मी कोणती चुका केले, पण त्या सेवकिनीला कळलं नाही। बघा, त्याच्यानंतर घरी गेली आणि घरी पण तिच्या डोक्याची खूप वास यायला लागली। पतिदेव पण काय झालं, असं का बरं वास येत आहे तुझ्या डोक्याची, विचार करू लागले। गावी पण लोक त्यांच्या जवळ जायचे नाही। 3 दिवस होऊन गेले त्या सेवकिनीला, पण त्यांच्या डोक्याची काही वास जात नव्हती। औषधी केले, सर्व उपचार केले तिने, पण तिच्या डोक्याची काही वास गेली नाही। त्याच्यानंतर त्यांच्या पतिदेवाने तिला मार्गदर्शकाकडे नेलं, पण तिने काही सांगितले नाही। पण आजकाल अनुभवाच्या माध्यमातून सर्वांना आपण चर्चा बैठकीला जातो तर सर्व सेवकांना सर्व शीख येते। काही सेवक बसलेले होते, त्यांनी बघितले ते आपल्या स्वतःच्या तोंडाने फुटत नव्हती, पण प्रचार प्रसार आहे हा आपला मार्गात जी। सर्वच तत्व शब्द नियमाने चालतो आणि इकडून तिकडून सेवकच पसरलेले आहेत, तर सर्वांच्या माध्यमातून सर्वांना माहिती होते की काय झालं काय नाही। गावी चर्चा व्हायला लागली आणि मार्गदर्शकाकडे गेली, आपण मार्गदर्शकाकडे पण नाही सांगत ती। मार्गदर्शक साहेबांना तर माहीत होऊन गेलं होतं, कारण दुसऱ्याच्या तोंडाने ऐकून घेतात जी। सर्व गोष्ट त्यांना माहिती होते, जसे भगवंताला माहिती होते तसे आपल्या कार्यकर्त्या साहेबांना पण माहिती होते। त्याच्यानंतर चर्चा बैठकीला बोलवलं, तिला चर्चा बैठकीला यायला सांगितले आणि चर्चा बैठकीला ती सेवकीने उपस्थिती झाली। तिथे उपस्थिती राहून ते सेवकिनीचे गुन्हे तिच्या तोंडानेच निघले जी, की मी एका चमार समाजाच्या घरी गेली होती आणि मी ती प्रसाद खाल्ली नाही आणि गडरमध्ये टाकून दिली। पहा, तिने सर्वांच्या समोर चर्चा बैठकीमध्ये सांगले आणि जसे तिने सांगितले तर 5 मिनिटातच तिच्या डोक्याची घाणेरडी जे वास यायची तिला पूर्ण आराम झाला, वास नाही आली जी। हा आपला परमात्मा मार्ग आहे जो सत्य मर्यादा प्रेमाचा आहे आणि हा अनुभव मला गराड्या इथं, मी त्या दिवशी 22 तारखेला गेलेली होती, तिथे एकतेचं हवन होतं आणि तिथेच साहेबांनी सांगितले, आपल्या सेवकांनी तिथे मार्गदर्शन केले आणि तिथे हा अनुभव सांगण्यात आलं होतं आणि मी तिथेच होती उपस्थित, म्हणून तुमच्यासमोर हा अनुभव मी सादर केली जी। सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार जी।